महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेश, जिथे अंदाजे प्रत्येकच शेतकरी काही ना काही समस्येने त्रस्त झालेला दिसून येतो। ती समस्या पाण्याची असो की नापिकीची, येथील शेतकऱ्यांचा संघर्ष हा वर्षभर सुरूच असतो। अशाच विविध समस्यांवर वेलस्पन फाउंडेशन अनेक उपाययोजना राबवत असते, ज्यामध्ये शाश्वत शेती ही एक प्रभावी पद्धती सिद्ध होताना दिसून येत आहे। विदर्भातील वर्धा जिल्ह्यात कापूस एक प्रमुख पीक आहे, त्यामुळे येथील अधिकांश शेतकरी दरवर्षी कापूस लागवड करीत असतात। त्यांच्या एकूण उत्पन्नातील मोठा आर्थिक वाटा हा कपाशीशी संबंधित असतो। त्यामुळे वेलस्पन फाउंडेशन शाश्वत शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मदत करीत आहे। शाश्वत शेती ही जवळजवळ शून्य लागत खर्च असणारी पद्धत आहे। लागत खर्च शून्य असल्यामुळे सर्वसाधारण ते अत्यंत गरीब शेतकरी सुद्धा याचा फायदा घेऊ शकतात। माझ्याकडे 4.5 एकर शेती आहे। संपूर्ण शेती मी सेंद्रिय पद्धतीने करीत आहो आणि 2018 ला वेलस्पन फाउंडेशनचं आम्हाला मार्गदर्शन भेटणं सुरू झालं। त्या अंतर्गत आम्ही चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेती करायला लागलो। परंतु याच्या आधी आम्ही ज्या पारंपरिक शेतीमध्ये रासायनिक खताचा भरमार वापर करत होतो, कीटकनाशकाचा भरमार वापर करत होतो, याच्यामुळे आम्हाला काही उत्पन्न जास्त व्हायचं नाही। आम्ही खूप म्हणजे नुकसानीत आलो होतो। जेव्हा या सेंद्रिय शेतीचा प्रोजेक्ट आमच्या इथं आला आणि यांच्या चांगल्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगल्या पद्धतीने शेती करायला लागलो, त्याच्यामुळे आमचं उत्पन्न पण वाढलं। दुसरी गोष्ट, जमिनीची पोत पण सुधारली। पिकांवर रासायनिक फवारे केल्यास अनेक दुष्परिणाम होतात, जसे की जमिनीची गुणवत्ता घसरते, पिकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, तसेच अति प्रमाणात वापर केल्यास पिकांचे सुद्धा नुकसान होते। त्याचबरोबर लागत खर्च सुद्धा वाढतो। आता समजून घेऊया शाश्वत शेतीची पायाभूत उद्दिष्टे। शाश्वत शेती ही निसर्गातून प्राप्त झालेल्या नैसर्गिक घटकांवर आधारित आहे, जसे की झाडांची पाने, गूळ, गोमूत्र, शेण, माती इत्यादी। यामध्ये कुठलेही विकृती रासायनिक पदार्थ वापरले जात नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बचतीचे पहिले उद्दिष्ट पूर्ण होते। याच नैसर्गिक सामग्रीपासून शेतकऱ्यांना जीवामृत व घन जीवामृत बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते, प्रात्यक्षिक दिले जाते। तर आता तुम्हाला माहित आहे की जीवामृत तयार करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या निविष्ठांची गरज असते। एक म्हणजे सेंद्रिय गूळ आणि बेसन आणि वडाच्या झाडाखालची माती आणि गोमूत्र आणि शेण। आता या आपल्या नेहमी परिचयाच्या वस्तू आहेत। जीवामृत व घन जीवामृत वापरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या गुणवत्तेत लक्षणीय बदल आढळून येतात। मला असा फरक जाणवला की मी जर खर्च करत आहे रासायनिक फर्टिलायझरवर, तर ते उत्पन्न माझं पूर्ण खर्चात जात आहे। पीक घेण्याची माझी जी क्षमता आहे किंवा मी फर्टिलायझर घेऊन जे मी उत्पन्न घेऊन राहिलो होतो, पण त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मला जो खर्चाचा भाग होता तो मला वाचला आहे। आणि आता तेव्हापासून समजा 4 वर्ष झाले, तेव्हापासून मी रासायनिक फर्टिलायझर वापरत नाही किंवा केमिकल्सचा वापर काहीच वापरत नाही। जीवामृत व घन जीवामृताच्या योग्य वापरामुळे पिकांना लागणारे पोषक घटक व सूक्ष्म घटकांची पूर्तता करता येते, जसे की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरोन इत्यादी। यामुळे पिकांचे स्वास्थ्य व रोगप्रतिकारक क्षमता उंचावते, तसेच मित्र कीटकांची संख्या देखील वाढते। आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे रासायनिक खतांच्या वापरामुळे क्षतिग्रस्त झालेल्या जमिनीची पोत सुधारते। कापूस लागवड झाल्यानंतर मी सुरुवातीला युरिन मॅन्युअर आणि प्रोटीन मॅन्युअरची ड्रिंचिंग केली, ते मी माझ्या घरी तयार केलं। शाश्वत शेती प्रणालीच्या ह्या फायद्यांमुळे शेतकऱ्यांची मूलभूत उद्दिष्टे पूर्ण होतात। आता जाणून घेऊया शाश्वत शेती प्रणालीमधील पुढील टप्पा म्हणजे पीक संरक्षण। वेलस्पन फाउंडेशन द्वारे वर्धा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये नियमितरित्या शाश्वत शेतीवर आधारित कार्यशाळा घेण्यात येतात, ज्यात पीक संरक्षणाबाबत उपयोगी माहिती दिली जाते। कपाशी पिकामध्ये मुख्यत्वे करून 2 प्रकारच्या किडी आहेत। एक म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडी आणि दुसऱ्या म्हणजे बोंडळी। रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत त्यामध्ये मुख्यत्वे करून मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, या व्यतिरिक्त मिलीबग जे म्हणतो आपण, पिठा ढेकून, हे झाल्या। बोंडळ्यांचं जर म्हणाल तर बोंडळ्यांमध्ये अमेरिकन बोंडळी, ज्याला आपण हिरवी बोंडळी म्हणतो, ठिपक्याची बोंडळी आणि तिसरी म्हणजे गुलाबी बोंडळी। तर याच्या व्यवस्थापनाच्या आधी सर्वात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे या किडींची ओळख असणे गरजेची आहे।
आज आम्ही शेतावर जाऊन कपाशी या पिकाची पाहणी केली आहे. काही झाडाचे निरीक्षण केलं आहे, तर त्या झाडावर आम्हाला शत्रुकीडमध्ये मावा, तुडतुडे या प्रमाणात दिसला आहे, पण त्यांची पातळी थोडी खाली असल्यामुळे तेवढा धोका वाटत नाही कपाशी पिकाला. त्याचसोबत आम्ही मित्रकीड पण बघितल्या, तेवढं काही आता धोकादायक वाटत नाही. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एक मोठी समस्या म्हणजे बोंड अळीचा प्रादुर्भाव. दरवर्षी बोंड अळीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन वेल्सपन फाउंडेशनद्वारे शेतकऱ्यांना विविध उपाययोजना सांगितल्या जातात. ज्या वर्षी आपल्या शेतामध्ये हे असेल, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असेल, त्या वर्षी त्या शेताची खोलगट नांगरटी ही करणे गरजेचे आहे, जेणेकरून जे काही कोश असतील किडींचे ते कोश वर येतील आणि ते कोश मग उन्हाळ्याच्या उन्हामुळे किंवा मग पक्ष्यांद्वारे त्याचं नष्ट केले जातील. त्याचप्रमाणे फेरोमॅन ट्रॅप्स, पिवळे चिकट सापळे यांचे वितरण सुद्धा केले जाते. तसेच शेतकऱ्यांना शाश्वत शेती प्रणाली मार्फत वनस्पतीजन्य कीटनाशकांची प्रात्यक्षिके दिली जातात, जसे की दशपर्णी अर्क, निमास्त्र इत्यादी. 10 लिटर गोमूत्र घ्यायचंय आणि हे जो पाला आहे हा बारीक करून घ्यायचा आहे. ठीक आहे. दशपर्णी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पाला आपल्याला लागतो तो म्हणजे कडुनिंबाचा. ठीक आहे. तर आपण हा 5 किलो कडुनिंबाचा पाला आपण इथे टाकायचा आहे. नंतर आपण आपल्या क्रॉपची कंडिशन पाहून, जर आपला क्रॉप छोटा असेल तर प्रतिपंप 100 ml आणि थोडं जर मोठं असेल प्रतिपंप 150 ml, त्याच्यापेक्षा जर मोठं असेल तर प्रतिपंप 250 ml. अशा पद्धतीने आपण याची फवारणी करू शकतो. वनस्पतीजन्य कीटकनाशकांची फवारणी केली असता पिकांचे नुकसान होत नाही, तसेच मित्र किडींचे संरक्षण होते व जमिनीची हानी होत नाही. परिणामी मानवी आरोग्य धोक्यात येत नाही. पिकांना बुरशीचा प्रादुर्भाव टाळता यावा यासाठी बीज प्रक्रियेची प्रात्यक्षिके देण्यात येतात. फाउंडेशनद्वारे माती परीक्षण करण्यास प्रोत्साहन दिले जाते. तसेच माती परीक्षणासाठी नमुने कसे गोळा करायचे याची प्रात्यक्षिके सुद्धा दिली जातात. फवारणी करताना संभाव्य अपघात टाळता यावा यासाठी फाउंडेशनतर्फे PPE किट्सचे वितरण केले जाते व वापरासंबंधी योग्य प्रात्यक्षिके देण्यात येतात. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आंतरपिकांसाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात येते. या सर्व प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे. माझ्या गावातले माझ्यासारखे 10 शेतकऱ्याला जुळले आहे, त्यांनी पण सुद्धा हे शेती सुरू केली. या शेतीमुळे आम्हाला भरपूर फायदा मिळाला. याच्याबद्दल मी वेल्सपन फाउंडेशनचा फार मी आभारी आहे आणि धन्यवाद देतो. शेतकऱ्यांचे अनावश्यक आर्थिक नुकसान आटोक्यात आलेले असून त्यांचे मनोबल वाढले आहे व यामुळे त्यांचा जीवन स्तर उंचावत आहे.